नमस्कार, मी पूजा नवले स्वागत करते तुमचं तुमच्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आपल्याला खूप छान तुमचा सपोर्ट मिळत आहे, छान छान कमेंट्स तुमचे येत आहेत। तर त्याच्यानुसार आपण व्हिडिओ बनवण्याचा ठरवलेला आहे। आपला स्वाद अशी एक आयडिया होती, त्याच्यातून आपल्याला एक कमेंट होती की ताई खालून धागा कसा पकडायचा ते दाखव। पण कसं आहे, मी आधीच्या व्हिडिओमध्ये हे दाखवलेलं आहे, पण याच्यासाठी मला आता नेट फॅब्रिक लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर त्याच्यातून समजणार आहे की खालून धागा कसा फिरवायचा, नीडल कशी वरती काढायची। पण त्याच्यासाठी मी नेट ऑर्डर केलेलं आहे, ते येण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 दिवस जाणार आहेत। तर ते नेटचं फॅब्रिक आलं की त्याच्यावर आपण ते वर्क बघूया। थोडीशी वाट बघायला नक्कीच लागणार आहे तुम्हाला, पण त्याच्यावर तुम्हाला प्रॉपर समजणार आहे आपण खालून धागा कसा पकडतो किंवा मणी कशी सोडतो किंवा चेन स्टिच कशी टाकतो। राणी म्हणून काहीतरी आयडी होती, त्याची पण कमेंट होती आपल्याला की ताई आरी वर्कसाठी लागणारं साहित्य दाखव किंवा साहित्य सांग। तर बघा, मी आता तुम्हाला तोंडी सांगते आणि एक स्क्रीनशॉट लावते, म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल। आपल्याला 18 नंबरची रिंग लागणार आहे, आरी वर्कचा स्टँड लागणार आहे, 14 नंबरची तुलिप ब्रँडची निडल लागणार आहे किंवा मग त्याच्यासाठी 1 तार निडल लागणार आहे, 2 तार निडल लागणार आहे आपल्याला सिल्क थ्रेडसाठी, आणि आपल्याला 7 नंबर किंवा 8 नंबरची प्रोफेशनल मणी वर्कसाठी जी निडल येते ती लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला जरी थ्रेड लागणार आहे आणि सिल्क थ्रेड लागणार आहे आणि कॉटन थ्रेड जो आपण मशीनसाठी यूज करतो तो आपल्याला कॉटन थ्रेड, शक्यतो कॉटन थ्रेड घेताना आपल्याला गोल्डन कलरचाच घ्यायचा आहे, कारण आपले मणी त्या कलरचे असतात त्याच्यामुळे। आता हे झालं नॉर्मल। आता बीड्स असतात ते सुद्धा बंचनी मिळतात, बंचनुसार मिळतात किंवा पॅकेटनुसार मिळतात। तुम्हाला जसं अवेलेबल होईल तसं साहित्य तुम्ही घ्या, किंवा मी मिशोवरून मागवते, मिशोवर सुद्धा खूप छान असे किट अवेलेबल आहे, जेणेकरून फक्त आपण शिकू शकतो। म्हणजे शिकण्यासाठी तर काही मटेरियल मॅटर नाही करत, त्याच्यामुळे जे जरी कमी क्वालिटीचं जरी आपल्याला मटेरियल त्यांनी दिलं तरी आपण फक्त शिकू शकतो आणि कमी बजेटमध्ये मिशोवर फक्त होऊन जातं। तर चला, असाच सगळ्यांनी सपोर्ट करा आणि छान छान कमेंट्स करा, जेणेकरून आपला चॅनल लवकर मॉनिटाईज होईल। तर आज आपण शिकणार आहोत बुट्टा वर्क कसं करतात। आता मी कालसुद्धा व्हिडिओ दाखवलं, कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बुट्टा वर्क कसं करतात ते बघितलं, पण याच्यात आता थोडंसं पुढे थोडंसं मोठे बुट्टा असतात ते आज आपण बघणार आहोत। तर चला कंटिन्यू वर्क करूया आपल्या स्टँडवर। बघा, इथे प्रोफेशनल निडल घेतलेली आहे 7 नंबरची, मूनचा थ्रेड घेतलेला आहे जो आपण मशीनसाठी वापरतो तो, त्याला अशी गाठ मारून घेतली, एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकला। आता मधल्या बोटात गाठ पकडायची आहे आणि वरच्या बोटाला असं सर्कल मारायचं आहे, आणि ही जी वरची साईड आहे ही आपल्याला वरती काढायची आहे। नवीन बुट्टा शिकण्यासाठी आता बघा या प्रकारे आपल्याला मणी लोड करायचे आहेत। बघा, पहिले शुगर बीड्स घेतला, त्याच्यानंतर गहू बीड्स घेतला, गहू बीड्सची निमुळती साईड आहे ही आता मी शुगर बीड्सच्या साईडला घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये एक मोती घेतला, पुन्हा उलट साईडला आपण गहू बीड्स टाकला, त्याच्या खाली शुगर बीड्स लावला। बघा, या पद्धतीने आपल्याला मणी घ्यायची आहेत सुईमध्ये लोड करून। बघा, आता सुरुवातीला एक टाका वरती काढला, त्याच्या पुढे आपल्याला लॉक स्टिच द्यायची आहे। आता शुगर बीड्स आणि गहू बीड्स हे आपल्याला सोडायचे आहेत। आता ते मणी घट्ट झाले तिथे एक टाका घ्यायचा आहे। पुन्हा आता आपण मोती सोडणार आहोत, खालून धागा खेचला आणि मोती जिथे घट्ट झाला तिथे आपण टाका घेतला। बघा, या पद्धतीने आपल्याला खाली ओढायचं आहे। बघा, हे सुईचं टोक आहे, हे बघा असा अलगद खालून धागा ओढला की आपला मणी फिट्ट होतो। बघा, या पद्धतीने। पुन्हा गहू बीड्स आणि एक शुगर बीड्स आपण सोडला। बघा, खालून धागा थोडा खेचला, बघा असा खेचला ना की आपला मणी जिथे हवा आहे तिथे फिट्ट बसतो। तर बघा, त्या मणीच्याच खाली आपण दुसरा टाका घेतला। आता इथे एंड नॉट देते आहे मी।
पहिला टाका वरती काढला, पहिल्या टाक्याच्या मधून दुसरा टाका वर काढला आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिला टाका उचलला. राहिलेल्या पार्टमध्ये पुन्हा तीच प्रोसिजर केली. पहिला टाका वर काढला, त्याच्यामधून दुसरा टाका काढला आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिला टाका थोडासा वरती काढला आणि खालून धागा खेचून घेतला. बघा, पुन्हा शुगर बीड्स गहूमणीची निमुळती साईड वरती घेतली आणि आता पुन्हा उलटा आपण गहू बीड्स घेतला, त्याच्या खाली शुगर बीड्स. बघा, या पद्धतीने आपण लोड केलेला आहे, एक सुलट आणि एक उलट. बघा, आता आपण वरून मणी सोडतो, त्याच्यामुळे मी बघा आपल्या मणीची डिस्टन्स आहे तो मॅनेज करून आपल्याला पुढे टाका काढायचा आहे. त्याच्या पुढे लॉक स्टिच द्यायची आहे, शुगर बीड्स आणि गहू बीड्स सोडायचं आहे आणि जिथे आपले मणी घट्ट झाले तिथून आपण टाका घ्यायचा आहे. पुन्हा मोतीच्या पुढे एक टाका घ्यायचा आहे, पुन्हा एक गहूमणी आणि शुगर बीड्स सोडून पुन्हा त्याच्या सरळ बाजूला आपल्याला तिथे टाका घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला एंड नॉट द्यायची आहे. बघा, पहिला टाका वरती काढलेला आहे, त्याच्यामधून दुसरा टाका वरती उचलायचा आहे आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिला टाका वरती उचलायचा आहे. बघा, आता ही जी साईड राहिलेली आहे तो घालवायचा कसा, तर पुन्हा त्याला एंड नॉट मारायची. पहिला टाका वरती काढला, दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिला टाका वर उचलला आणि खालून धागा खेचून घेतला. बघा, आता इथे चौकोन तयार झालेला आहे आपला. आता याच्यामध्ये तुम्ही सिक्वेन्स आणि शुगर बीड्स सुद्धा लोड करून भरू शकता किंवा मग मोती आणि शुगर बीड्स लावू शकता किंवा मग हेच गहूमणी सुद्धा लावू शकता. तुम्हाला जशी डिझाईन हवी तशी तुम्ही स्टिच करू शकता. बघा, मी सेम त्याच गहू बीड्सनी भरत आहे. सेम तीच प्रोसिजर, पहिलं शुगर बीड्स, त्याच्यानंतर आपण गहू बीड्स भरला, गहू बीड्सची निमुळती साईड वरती, दुसरा गहू बीड्स आणि तो आपण त्याची निमुळती साईड खालच्या दिशेने घेतो. पुन्हा आपण वरच्या दिशेने टाका घेतला, त्याच्या पुढे लॉक स्टिच दिली, पुन्हा शुगर बीड्स आणि गहू बीड्स सोडला. बघा, मणी जिथे फिट्ट झाला तिथे आपण टाका घेतला. तर पुन्हा त्याच्या पुढे मोतीच्या साईडला एक स्टिच घ्यायची, पुन्हा एक गहू बीड्स आणि शुगर बीड्स सोडायचा आहे आणि जिथे मणी घट्ट झाले तिथे टाका घ्यायचा आहे. आता इथे पुन्हा आपल्याला एंड नॉट द्यायची आहे. पुन्हा सेम त्याच प्रकारे आपण मणी भरून घ्यायचे आहेत निडलमध्ये. बघा, आता वरच्या दिशेने एक टाका काढला, त्याच्या पुढे लॉक स्टिच दिली, पुन्हा एक शुगर बीड्स आणि गहूमणी सोडले. बघा, मणी घट्ट झाले तिथे लॉक स्टिच घेतली, पुन्हा मोतीच्या पुढे एक स्टिच घेतली, पुन्हा एक गहूमणी आणि शुगर बीड्स सोडला, खालून धागा खेचला, मणी घट्ट झाला तिथे स्टिच घेतली. पुन्हा इथे एंड नॉट द्यायची आहे. बघा, पहिल्या टाक्यातून दुसरा टाका वरती काढायचा आहे आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिला टाका वर उचलायचा आहे. बघा, ह्या दुसऱ्या टाक्याच्या मधून हा पहिला टाका मी वरती उचलला आणि खालून धागा खेचून घेतला. आता जो वर राहिलेला हा धागा आहे ना, हा पण त्या सेम पद्धतीने घालवायचा. त्याच्यातून दुसरा टाका वरती काढायचा आणि त्या दुसऱ्या टाक्याच्या मधून तो पहिला टाका थोडासा वरती खेचायचा आणि खालून धागा खेचायचा. सेम एंड नॉट 2 वेळा मारायची आहे तिथे, त्याच्यामुळे धाग्याची फिनिशिंग खूप छान येते. बघा, हे सुंदर फूल आपलं रेडी झालेलं आहे. आता इथे B7000 ग्लू घेतलेला आहे. बघा, थोडासा एक ड्रॉप टाकायचा आहे आणि इथे आता ब्ल्यू कलरचा माझ्याकडे स्टोन होता तो मी चिटकवलेला आहे. मार्केटमध्ये चिटकवायचे स्टोन इझिली मिळून जातात. बघा, हा थोडासा ड्राय झाला. आता ह्याच्याभोवती आपण शुगर बीड्स टाकून घेऊया. बघा, टाका वरती काढला,
त्याच्या पुढे लॉक स्टिच दिली, 2 शुगर बीट सोडले. बघा, खालून धागा थोडा खेचला, मणी टाईट झाले तिथे आपण टाका घेतला. बघा, मणीच्या बरोबर खालीच आपण टाका घेतलेला आहे. पुन्हा 2 शुगर बीट सोडले, खालून धागा थोडासा खेचला, मणी जिथे टाईट बसले तिथे आपण टाका काढला. पुन्हा 2 शुगर बीट सोडले, मणी टाईट झाले तिथे आपण टाका काढला. पुन्हा 2 शुगर बीट सोडले, मणी जिथे टाईट बसले तिथे आपण टाका वर काढला. पुन्हा 2 शुगर बीट सोडले. आता इथे 2 बसत नाही, एकच शुगर बीट्स बसणार आहे, त्याच्यामुळे 1 शुगर बीट्स टाकला. त्याच्या पुढे एक टाका घेतला. आता याच्या पुढे आपल्याला एंड नॉट द्यायची आहे. बघा, पहिला टाका वरती काढला, पहिल्या टाक्याच्या बाजून दुसरा टाका मी वरती उचलला आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पुन्हा पहिला टाका आपल्याला वर उचलायचा आहे. बघा, पुन्हा आता एक टाका वरती काढला, कारण तो आपला धागा थोडासा शिल्लक राहतो ना, त्याच्यामुळे डबल एंड नॉट मारायची आहे आपल्याला. बघा, पहिल्या टाक्यातून दुसरा टाका वरती काढला आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिला टाका थोडासा वर उचलला आणि मग खालून धागा खेचून घेतला. त्याच्यामुळे जो एक्स्ट्रा राहिलेला धागा असतो तो आपला खाली जातो आणि फिनिशिंग खूप छान दिसते. बघा, आता आपण निडल लोड करून घेत आहोत. 1 शुगर बीट्स आणि 1 मोती, पुन्हा 1 शुगर बीट्स, 1 मोती, पुन्हा 1 शुगर बीट्स, 1 मोती. असं आपल्याला निडल लोड करून घ्यायची आहे. बघा, इथे 2 नंबरचे मी मोती यूज करत आहे. जर तुमच्या इथे 3 नंबरचे मोती असतील तरी तुम्ही ते 3 नंबरचे मोती यूज करू शकता, किंवा मग तुम्ही 4 नंबरचे सुद्धा यूज करू शकता. बुट्टा जेवढा आपल्याला मोठा हवा आहे तेवढा मोती मोठा घ्यायचा आहे. शुगर बीट्स आणि मोती याचं जेवढा माप आहे ना, तेवढा अंतर सोडून आपल्याला एक टाका वरती काढायचा आहे. त्याच्या पुढे एक लॉक स्टिच द्यायची आहे आणि वरच्या दिशेने आपल्याला मोती सोडायचा आहे आणि मोती जिथे घट्ट होतोय तिथे आपल्याला स्टिच घ्यायची आहे. पुन्हा पुढे टाका घ्यायचा आहे. बघा, हा टाका आपल्याला घेताना पहिला जो बुट्टा आपण स्टिच केलेला आहे शुगर बीट्स लावून त्याच्या जवळच घ्यायचा आहे. पुन्हा मी टाके वरती घेतले 2, पुन्हा मणी सोडले आणि ते खालच्या साईडला लॉक केले. पुन्हा पुढचा टाका घेतला, वरती एक टाका, त्याच्या पुढे लॉक टाका, लॉक स्टिच म्हणजे छोटा टाका आपण घेतो. पुन्हा मणी सोडले, मणी जिथे टाईट झाले तिथून आपण एक टाका घेतला, पुन्हा त्याच्या पुढे एक टाका घेतला. आता तुम्ही हे मणी खालून सुद्धा सोडू शकता. आता मी वरतून दाखवलेले. आता नेक्स्ट पद्धतीमध्ये आता हे खालून आपण वरती लॉक कसे करतो ते बघूया. बघा, खालून वरती सोडताना काय केलं, पहिला मोती नंतर शुगर बीट्स असं आपल्याला सोडायचं आहे. जिथे मोती टाईट होतात तिथे आपण एक टाका काढायचा आहे, त्याच्या पुढे एक लॉक स्टिच द्यायची आहे आणि तो टाका आपल्याला रिवर्स खाली आणायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढे एक टाका द्यायचा आहे. पुन्हा खालच्या साईडून आपण बीट्स सोडतोय, 1 मोती आणि 1 शुगर बीट्स. पुन्हा मणी जिथे टाईट झाले तिथून आपण टाका घेतला आणि इथे आता मी एंड नॉट देते आहे. बघा, पहिल्या टाक्यातून दुसरा टाका वरती काढला, दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिला टाका वरती उचलायचा आहे आणि तो सुईने पकडून ठेवायचा आहे, म्हणजे आपली गाठ सुटली जात नाही. हा वरती राहिलेला धागा आहे तो घालवण्यासाठी पुन्हा आपण त्याच्यावर डबल एंड नॉट देतो. पहिल्या टाक्यातून दुसरा टाका वर काढला, दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिला टाका वरती उचलला
आणि खालून धागा खेचून घेतला। इथे आता 5 मोती माझे स्टिच करून झालेले आहेत। तुम्ही पूर्ण राऊंड सुद्धा करू शकता। आता इथे वरच्या साइडून पण आपण एक मोती आणि शुगर बीड्स लावूया, म्हणजे त्याचा लुक खूप छान दिसेल। बघा, वरून एक टाका वरती काढला, खालून धागा खेचला, त्याच्यामुळे मणी जिथे टाईट झाले त्याच्या खाली बरोबर आपण दुसरा टाका घेतला। त्याच्या पुढे आपल्याला एंड नॉट मारायची आहे। बघा, पहिल्या टाक्यातून आपल्याला दुसरा टाका वर काढायचा आहे। त्याच्यानंतर मी धागा थोडासा ओढला आणि कमी केला। बघा, आता हा जो दुसरा टाका आहे ना, ह्याला असा गोल फिरवायचा आहे आणि पहिला टाका असा वरती उचलायचा आहे आणि खालून खेचायचा आहे। त्याच्यामुळे सुद्धा छान गाठ बसली जाते। ही एक दुसरी पद्धत आहे एंड नॉटची। बघा, सुंदर बुट्टा आपला तयार झालेला आहे। बघा, ह्या बुट्टीचा एक स्क्रीनशॉट लावते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही बुट्टी आपण कशी उपयोगात आणू शकतो। B7000 ग्लूने आता इथे मी ड्रॉप 3 टाकून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आय शेपचे कुंदन माझ्याकडे होते, ते अशा प्रकारे मी आता चिटकवले आहेत। बघा, याच्यात थोडासा डिस्टन्स जास्त ठेवायचा आहे, कारण आपण शुगर बीड्स त्याच्यामधून फिल करणार आहोत। बघा, इथे माझ्याकडे थोडंसं अंतर कमी जास्त झालेलं आहे। बघा, या पद्धतीने आपल्याला आता ते चिटकवून घ्यायचे आहेत। बघा, आता शुगर बीड्स मी सुईमध्ये लोड करून घेतलेले आहेत। बघा, या पाकळीवरून आपण सुरुवात करूया। एक टाका वरती काढला, 2 शुगर बीड्स सोडले, त्याच्या पुढे एक स्टिच घेतली, पुन्हा 2 शुगर बीड्स सोडले, खालून धागा खेचला, मणी जिथे घट्ट झाले तिथून खालून टाका एक वरती काढला, पुन्हा 2 शुगर बीड्स सोडले, खालून धागा खेचला, मणी जिथे घट्ट झाले तिथे एक टाका वरती काढला। तर बघा, दुसरा कुंदन आहे ना, त्याच्या भोवती आपल्याला असा जायचं आहे क्रॉसमध्ये। ज्या पद्धतीने आपण 8 आकडा काढतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला इथे आता शुगर बीड्स भरायचे आहेत। बघा, आपल्याला असं वाटलं की मणी फिट्ट नाही झाले, तर पुन्हा सुईवरती धागा काढायचा आणि सुईच्या टोकाने तो मागे पुढे करायचा आणि जिथे मणी घट्ट होतात ना, तिथे आपण टाका काढायचा, म्हणजे आपला मणीमध्ये गॅप राहत नाही। आता बघा, कॉर्नर आलेला आहे, त्याच्यामुळे उलट्या साईडला एक टाका दिला आणि मग शुगर बीड्स सोडले। या साईडला मी एक टाका दिलेला आहे। बघा, 2 शुगर बीड्स सोडायचे आहेत, मणी जिथे घट्ट होतात तिथे आपल्याला टाका काढायचा आहे। आरी वर्क फक्त प्रॅक्टिसचा विषय आहे। जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला वर्क इझी जाणार आहे। बघा, इथे आता कुंदनमध्ये गॅप माझी थोडी कमी राहिली, त्याच्यामुळे माझं थोडंसं फिनिशिंग जाऊ शकतं। बघा, आपण प्रॉपर 8 आकडा जसा काढतो ना, त्या प्रकारे आपल्याला इथे स्टिच घ्यायची आहे। शुगर बीड्स त्याप्रमाणे आपल्याला इथे स्टिच करायचे आहेत 8 आकड्याप्रमाणे। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा। तुमचे काही डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील ते मला कमेंटमध्ये नक्की विचारा। बघा, या प्रकारे आपण 2-2 शुगर बीड्स करून पूर्ण 8 आकड्याप्रमाणे आपण इथे कंप्लीट केलेला आहे। आता इथे कॉर्नर आलेला आहे, त्याच्यामुळे बरोबर त्याच्या उलट्या साईडला आपण एक टाका दिला, नंतर पुढे स्टिच कंटिन्यू केली। आता इथे एंड नॉट देऊया।
बघा पहिल्या टाक्याच्या मधून आपण दुसरा टाका वरती काढला. दुसरा टाका आपल्याला वरती काढताना तो आतमधल्या साईडूनच घ्यायचा आहे. त्याच्यामुळे जी एंड नॉट आहे ती आपली आतमधल्या साईडला दिसते, बाहेरच्या दिशेने दिसत नाही. बघा इथे एंड नॉट मी आता मारून घेतलेली आहे. तर बघा इथे माझा थोडीशी गॅप इथे कमी पडत आहे मला, पण ठीक आहे, आपलं ते ॲडजस्ट होऊन जाणार आहे शुगर बीड्समध्ये. बघा पुन्हा 2 शुगर बीड्स सोडले, जिथे टाईट झाले तिथे टाका वरती घेतला. पुन्हा 2 शुगर बीड्स सोडले, पुन्हा टाका घेतला. पुन्हा 2 शुगर बीड्स सोडले, टाका घेतला. आता आपला कॉर्नर आलेला आहे. तर आता तुम्ही काय कराल, पाठच्या साईडून तरी टाका द्यायचा, नाही तर मग असा पुढच्या साईडला तरी टाका द्यायचा. त्याच्यामुळे काय होतं, जे आपलं कॉर्नरचं जे टोक आहे ते त्याची फिनिशिंग खूप छान दिसते. बघा इथे एक स्क्रीनशॉट लावते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही डिझाईन आपण कुठे उपयोगात आणू शकतो. पुन्हा 2 आणि प्रत्येक वेळी 2-2 शुगर बीट्सच सोडायचे आहेत. जर 3 सोडले तर त्याची फिनिशिंग जाऊ शकते, म्हणजेच काय ते मणी लूज बसू शकतात किंवा वर्क आपलं लूज वाटू शकतं. त्याच्यामुळे 2-2 शुगर बीट्स टाकूनच आपल्याला वर्क, आपलं कोणतंही वर्क कंप्लीट करायचं आहे. तर बघा आपले शुगर बीट्स लावून कंप्लीट झालेले आहेत. आता इथे एंड नॉट देऊया. बघा एंड नॉट देताना आपण आतमधल्या साईडला कशी आपली एंड नॉट बसेल ते बघायचं आहे, कारण मग ती आपली गाठ दिसून येत नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान येते. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर लाईक नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. असाच सगळ्यांनी सपोर्ट करा.